नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत महत्वाचा विषय, एक अत्यंत म्हणजे अक्षरशः चीड येणारा, राग येणारा हा विषय, ज्याच्यातून या असल्या लोकांची घाणेरडी मानसिकता आपल्या महिलांबाबत दिसते. ते म्हणजे आपले जितेंद्र आव्हाड. आता म्हणजे नेहमीच चर्चेत असतात ते. म्हणजे त्यांचं झालंय कसं, त्या मुंबऱ्यामधून निवडून येतात. तिथं काय त्यांना माहिती आहे आपल्या इथलं मुस्लिमांचं मतदान, काही केलं इथलं कोण आपल्याला घंटा इथनं कोण हलवू शकत नाही. कारण ज्या प्रकारचं ते राजकारण करतात ना, मग ते अगदी आपल्या प्रभू श्रीरामांना अगदी मांसाहार करणं इतपत त्यांची जी पातळी जाते ना, घाण पातळी, आणि जे धार्मिक तेढ आणि जातीयवाद हे जे शेपूट हलवत असतात ना, या जितेंद्र आव्हाडांची मजल इथपर्यंत जाते. त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिप मध्ये ते काय बोलतात, म्हणजे ती जी मुलगी आहे जी जीव द्यायला जाणार होती किंवा काय ते प्रकरण होतं, त्याच्यावरती अत्यंत धक्कादायक गोष्ट जितेंद्र आव्हाडांनी बोलले. ती ऑडिओ क्लिप तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. ते ऐका, जरूर ऐका, प्रत्येक काना ऐका. अनेक जण मला सांगतात की ती फार जुनी आहे. कशी जुनी आहे नवीन याला महत्व नाहीये. ते जे बोलतायत ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते जे बोलतायत ना, अक्षरशः प्रत्येक स्त्रीला राग येणारी अशी ही गोष्ट त्यांनी बोलली. म्हणजे त्यांना देखील मुलगी आहे. म्हणजे त्यांना स्त्रीबाबत जर असल्या गोष्टी त्यांना वाटत असतील, तर मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय कामाचे? हा प्रश्न माझ्यासारखा एक सामान्य माणूस तुम्हाला विचारतो. काय कामाचे असले लोकप्रतिनिधी? जर तुमची महिलांबद्दलची असली मानसिकता असेल, तर मग थू चालत असल्यावर तुमच्या राजकीय प्रवासावरती नसल्या तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मिरवता, त्याच्यावरती खरोखर आक्षेप आहे माझा आणि निषेध करतो या सगळ्या गोष्टीचा. आणि त्यांच्याच पक्षातले नेते नको तेव्हा छाती बडवणारे सगळे, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, या गोष्टीवरती नाही त्यांची कोणाची वाचा फुटली किंवा नाही त्यांना बोलता आलं. का नाही बोलता आलं? आपल्या पक्षातला माणूस आहे म्हणून. म्हणजे सालं आपला तो बाबून दुसऱ्याचं ते कार्ट, असल्या सगळ्या गोष्टी करणारी ही लोक, यांची मानसिकता जर असली असेल या महिलांविषयी, तर सालं काय म्हणून आपण यांना निवडून देतो ना, मला तेच समजत नाहीये. म्हणजे यात जितेंद्र आव्हाडांवरती एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे यांच्यावरती केसेस आहेत. मग असली लोक जर आम्ही राजकारणामध्ये, आमच्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये जर निवडून देत असू, चला आपण तर काही निवडून देत नाही, ते तर येत आहेत तिकडनं, नको त्यांच्या हातातून निवडून. तिथं काय आपण हलवू शकत नाही आता त्यांना. कारण झालंय कसं, तिथं एक गट्टा त्यांचंच मतदान झाले 100%. तिथं आपलं कोणाचं काही हलवू शकत नाही. लोकशाही म्हणताना म्हणजे ज्याचं मतदान जास्त त्याचं आमदार होणार. त्याच्यामुळे ते परमनंट असल्यामुळे त्यांची छाती अशी फाटून बाहेर येते. त्यांना माहिती आहे की चला आपण इकडे हिंदूंवरती काही महिलांवरती काहीही बोललो तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे ही असली गर्विष्ठ राजकारणातली लोक, मला असं वाटतं अशा लोकांना तिथल्या जनतेनं देखील धडा शिकवला पाहिजे. आणि हे जे त्यांना पाठीशी घालतायत ना, तुम्ही काय महाराष्ट्राचं राजकारणाची वाटोळ करताय ना, त्याचं जरा लाज वाटू द्या. परवाच हे सगळे नेते बदलापूरच्या घटनेवरती अगदी तोंडबिंड बांधून बसले होते ना मोर्चाला, तेव्हा बसले होते ना. मग ती महिला आहे, ती झालेली घटना आहे. मग हे जे जितेंद्र आव्हाड बोलतायत त्याच्यावरती पक्ष म्हणून तुम्ही आक्षेप का नाही घेत तुम्ही आक्षेप? कारण तुम्ही फक्त राजकारण करताय, भावनिकतेचं राजकारण करताय. तुम्हाला कुठल्याही विषयाशी काही घेणं देणं नाहीये. जर तुमच्या पक्षातला एक नेता जर असं काहीतरी एखाद्या महिलेविषयी, एखाद्या मुलीविषयी बोलत असेल, तर त्या माणसाला तुमच्या पक्षात जागा तुम्ही देता आणि इथपर्यंत आणता ठेवता, ही सगळ्यात मोठी तुमची चुकी आहे. ही सगळ्यात मोठी चुकी आहे तुमची. आणि असल्या लोकांची असली मानसिकता महाराष्ट्र ओळखून आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय की ही लोक महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत घातक आहेत. म्हणजे या असल्या जर यांचे चेहरे असतील ना, आणि असली जर यांची मानसिकता असेल, तर मग तुमच्या पोरी बाळी आपल्या कशा रस्त्यावरती सुरक्षित राहणार? जर एखादा लोकप्रतिनिधी जर असलं वल्गनात्मक गोष्टी करत असेल, तर मग विचार करा त्या लोकप्रतिनिधींच्या हाताखाली काम करणारी सगळी माणसं काय विचारांची असतील बरं? म्हणजे साधा एक सामान्य म्हणून प्रश्न विचारतो मी तुम्हाला सर्वांना. त्याच्यामुळं या असल्या लोकांची मस्ती जिरवली पाहिजे, उतरवली पाहिजे. आणि जे यांना पाठीचे घालता येत नाही बाकीचे, यांच्यावर देखील कटाक्षानं लक्ष ठेवा. कारण तुमच्या मुलीबाळींविषयी जर यांचे हे विचार असतील, तर मग तुमच्याविषयी किंवा तुमच्या सुरक्षेबाबत तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जिथं त्यांना पाठवलंय ते तुमच्या काहीही कामाचे नाहीत, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. त्यांची ही व्हिडिओ क्लिप ऐका, ते जे काय बोलतात ऑडिओ, ती सगळी ऐका आणि नंतर ठरवा. नंतर मला सांगा की ह्या माणसाचं किंवा ह्या नेत्याचं या राजकारणात, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात नक्की काय जागा आहे. त्यांनी म्हणजे कसं काय त्यांना या राजकारणात आपण ठेवतोय आणि पोचतोय. त्यांना पोचणारे पक्ष, त्यांचे नेते कसं काय यांना पुढं चालवून घेतायत आणि सगळ्या सोबत ठेवतायत, हेच मला समजत नाही. ही ऑडिओ क्लिप पहिले ऐका. हॅलो, हा सर बोला. कोण? पुजारी मल्लिकार्जुन. तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोय ते कुठल्या तरी एका पोरीवरनं. तुमच्याकडे आले का सर? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले. साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब. ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आलेली.
हा साहेब, नाही, नाही, काहीतरी करतो, नको ते उद्योग बेंच. मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी ब्लॅकमेल केलेलं आहे. त्याचा मालक बिला टी सिरीजचा मालक आहे तो समोर. हो साहेब, माहितीये मला. ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे. मरू दे तिला. फुकट कसं? तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना. फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका. बोला मी काय समजावणार बाबा, तुझं काय असेल तर. तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये. बोला मी समजावतो त्या मुलीला. ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बस. ऑडिओ क्लिप ऐकलीत, राग आला असेल, मला देखील आला. अनेक जण सांगतात ऑडिओ क्लिप जुनी आहे. अरे जुनी नव्याला काय महत्व हो? ते बोलले ते अत्यंत राग येणार आहे. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा ते ऐकलं ना, अक्षरशः मी त्याच क्षणाला माझ्या डोक्यामध्ये तिडीक गेली की अशी जर माणसं आपल्या राजकारणात असतील तर महाराष्ट्राचं चांगलं राजकारण बरपटल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.